नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत आणि कला हे अद्वैतच्या रूममध्ये झोपण्यासाठी येतात. तर कला ही चेंज करण्यासाठी जाते आणि बाहेर येते तर अद्वैत झोपलेला असतो. तेव्हा कलाच्या लक्षात येते की मी तर गादी आणण्यासाठी विसरले, मग आता मी झोपायचे कुठे आणि आता याला जर परत सांगायचे तर झालेच. मग कलाला काय करू ते समजत नाही. लगेच अद्वैतला विचारते की काय झोपलास का? तर अद्वैत म्हणतो की काय दिसते? तर कला म्हणते आडवा पडलेला आहे आणि डोळे मिटले. मग त्याचा अर्थ तसा होत नाही की तू झोपलास म्हणून. अद्वैत म्हणतो की हो झोपलोस. तर कला म्हणते की झोपला मग बोलतो कसं? तर अद्वैत म्हणतो की मी झोपेत बोलतो. माझे घर आहे, मी काय करायचे ते स्वतः ठरवेल. तुला काय करायचे? तर कला म्हणते की मला सुद्धा झोपायचेच. तेव्हा अद्वैत रागाने उठतो आणि अगं मग झोप ना. तर कला म्हणते की अरे कुठे झोपू? तर अद्वैत म्हणतो की तिकडे झोप. इकडे मी माझ्या बेडवरच झोपणार, तू तुझ्या गादीवर झोप. तेव्हा कला म्हणते की अरे पण गादी कुठे? तेव्हा अद्वैतला राग येतो आणि रागाने तो कलाला म्हणतो की मी तुला सांगितले होते ना, तू येताना सर्व काही घे, मग तू गादी विसरलीस कशी? आणि खरंच काय कटकट आहे ग तुझी, सतत कटकट करत असते. तर कला म्हणते की अरे मग मी कुठे झोपू? तेव्हा अद्वैत लगेच रागाने आपला चेहरा ओळवतो आणि पाठ फिरून तो तेथे झोपतो. आणि एक काम कर, तू सुद्धा इकडे माझ्या पाठीमागे झोप आणि उद्या रघुला आपण इकडे गादी आणण्यासाठी सांगूयात. मला सुद्धा आता झोपून दे, डिस्टर्ब मात्र करू नकोस. तेव्हा कला म्हणते की त्याची आता काहीच गरज नाही आणि खरं तर आता मला झोपण्यासाठी गादी नसली तरी चालेल, पण आपली ती गादी तर वर आणावीच लागेल. तेव्हा अद्वैत पुन्हा रागाने उठतो आणि गादी वर आणावी लागेल, गादी नसली तरी चालेल, याला काय अर्थ आहे असे म्हणतो. आणि काय ग निस्ती बोलत असते, विचार करत जा. कला म्हणते की अरे ती तू नवी करून आणलेली गादी आहे, तिला जर आपण असे खालीच ठेवले तर उंदीर कुरतडून जाईल. आणि कला म्हणते की नाही, आत्ताच्या आत्ता ती गादी वर घेऊन यायची, नाहीतर ती गादी खराब होईल. तेव्हा अद्वैत पुन्हा रागाने उठून बसतो आणि खरंच किती बेजबाबदार आहेस ग तू. मी तुझ्यासाठी इतकी स्वतः कष्ट करून स्वतः गेलो आणि ती गादी घेऊन आलो आणि ती गादी तू खालीच विसरलीस. जेव्हापासून तू माझ्या घरामध्ये आले तेव्हापासून फक्त तू या घरामध्ये गोंधळच घालत असते, या घरामध्ये क्रिओस क्रिएट करते तू. तर कला म्हणते की हो तुझेच घर, कारण तुझे घर सोडून या घरामध्ये दुसरे तुला काही दिसतच नाही आणि मला येथे येण्याची सुद्धा गरज नव्हती, परंतु तुझ्याच घरामध्ये तुझ्याच त्या स्टोरूमच्या रूममध्ये उंदीर आला तर मी त्याला काय करू? आणि त्यामुळे मला तुझ्या रूममध्ये राहायला यावे लागले. आणि या सगळ्यामध्ये तूच आणलेली गादी तुझ्या स्टोरूममध्ये विसरून राहिली, सगळं काही तुझेच आहे आणि तरी सुद्धा तुला तुझ्याच गोष्टींची काळजी वाटते. तेव्हा अद्वैत म्हणतो की एक्झॅक्टली मला माझ्या गोष्टींची काळजी असते, कारण मी रिस्पॉन्सिबल माणूस आहे, तुझ्यासारखा रिस्पॉन्सिबल माणूस नाही. तुझ्यासारखा असा गादी विसरून मी येत नाही खाली. तर कला म्हणते की काय रे अद्वैत, तू डोक्यावर पडला की काय? म्हणजे मीच केले आणि माझ्याच लक्षात आले का? तू तर जागेवरून हालायला सुद्धा तयार नाही. तर अद्वैत म्हणतो की ऍक्च्युली असे व्हायला पाहिजे नव्हते की गादीच्या जागी तूच त्या रूममध्ये विसरून राहायला हवी होती. कला म्हणते की इच्छा तर माझी पण खूप आहे की तुलाच त्या खोलीमध्ये बंद करायला हवे, मग तो उंदीर तुझा इगो कुरतडेल आणि एकदा की तुझा हा इगो कुरतडला गेला तर लोकांना बरोबर जगणे असह्य होईल. तेव्हा अद्वैतला सुद्धा खूप राग येतो आणि तो रागाने म्हणतो की इगो माझा नाही तर तुझी बडबड बंद व्हायला हवी, सतत बडबड करत असते. तेव्हा कला म्हणते की अरे तुझे हे सर्व बोलून झाले असेल तर चल पटकन जाऊयात आणि गादी घेऊन येऊयात. तेव्हा अद्वैत इतका रागवतो आणि कम्प्लीटपणे हा नॉनसेन्सपणा आहे आणि रागाने उठून उभा राहतो आणि चल आता. तर कला म्हणते की चल आता, म्हणून दोघे रागाने परत गादी आणण्यासाठी खाली येतात. त्यानंतर इकडे सोहम हा काजलला घेऊन आतमध्ये येतो आणि चला आता बघूयात की कला वहिनीचा गुंड्या काय करतो ते. तेव्हा काजल म्हणते की हे बघ, तुला आपली चित्रकला माहिती नाही म्हणून तू असा बोलतोस, लहानपणी असे मस्त चित्र काढायला मी शिकले होते. तर सोहम विचारतो की मागच्या वर्षी. तर काजल म्हणते तू असा मध्ये मध्येच बोलत असतो की अरे मी लहान असताना चित्रकलेच्या परीक्षेत पहिली आले होते आणि बक्षीस म्हणून तेव्हा कंपास वगैरे मला काही काही मिळालेले. तर सोहम म्हणतो की अरे वा, वही पेन्सिल कंपास बॉक्स चांगलं आहे. काजल म्हणते की चल तुला खोटे वाटते ना, मग तू आता माझी ड्रॉइंगच बघ, मग तुला खरे वाटेल. तर सोहम म्हणतो की चल. आणि सोहम काजल त्या कला आणि अद्वैत येण्याच्या अगोदर रूम मध्ये जातात आणि त्याच वेळेस अद्वैत कला बाहेर येतात आणि स्टोरूमकडे जातात. तेव्हा अद्वैत दरवाजामध्ये थांबतो, मी आतमध्ये नाही येणार, तू जा आणि तुझी गादी घेऊन ये असे कलाला म्हणतो. तेव्हा कला म्हणते की अरे मीच जाणार, मी तुला नाही म्हणत की तू माझ्या बरोबर आतमध्ये चल म्हणून. तेव्हा अद्वैत लगेच दरवाजाची कडी उघडतो आणि
कला घाबरत घाबरत आतमध्ये येते आणि आपला मोबाईल उचलून ती गादीची घडी घालून अलगदसी बाहेर घेऊन येत असते आणि त्याच वेळेस अद्वैत मुद्दाम दरवाजाची कडी लावून घेतो। तेव्हा कला गादी खाली ठेवते आणि अद्वैत दार उघड, मस्करी करू नकोस, मला भीती वाटते। अद्वैत अरे इथे उंदीर आहे, खरंच मला खूप भीती वाटते। तर अद्वैतला बाहेर खूप हसू येत असते आणि जोरजोराने तो हसू लागतो। तर कला म्हणते की अरे अद्वैत प्लीज दार उघड, म्हणून दरवाजा वाजू लागते। अद्वैत म्हणतो की नाही उघडणार। तर कला म्हणते की अरे चेष्टा करू नको, खरंच मला भीती वाटते। तर अद्वैत म्हणतो की अगं वाटणारच। तेव्हा कला रडतच म्हणते की अरे अद्वैत येथे उंदीर आहे, त्याने मला जर काही केले तर, म्हणून जोरजोराने ती दरवाजा वाजू लागते। अद्वैत म्हणतो की तुम्हाला आतमध्ये पाठवून दरवाजा लावून घेणार होतीस ना, मग मीच आतमध्ये तुला पाठवले आणि दरवाजा लावून घेतला, त्यामुळे बस आता आतमध्ये। कला म्हणते की अरे प्लीज मस्करी करू नकोस। आणि त्याच वेळेस कलाला पायापाशी उंदीर दिसतो। तर कला इतकी घाबरते आणि किंचाळत असते। तर अद्वैतला तसतसे जोराने हसू येत असते। कला रडतच म्हणते की अरे अद्वैत उंदीर माझ्याकडे बघतोय, तू प्लीज दार उघड ना। तर कला जोरजोराने ओरडू लागते आणि अरे इथे उंदीर आहे। तर अद्वैत म्हणतो की भीती तर तुला वाटायलाच हवी, कारण तू तर मला म्हणत होती की तुझा उंदराने इगो कुरतडला पाहिजे, मग आता बस उंदराबरोबर खेळत पकडापकडी। आणि त्याच वेळेस उंदीर पुन्हा कलाच्या पायाजवळ येतो। तर कला पुन्हा जोरजोराने ओरडू लागते। कला इतकी रडू लागते की अद्वैत प्लीज दार उघड, तो मला चावेल असे म्हणू लागते। तेव्हा अद्वैत हळूच दरवाजा उघडतो। तर कला इतकी घाबरते आणि चक्क ती मग घाबरतच बाहेर येते। तर अद्वैत तिला पकडतो आणि कला ही डोळे झाकून अद्वैतच्या मिठीत असते आणि हळूहळू ती आपले डोळे उघडते। तर अद्वैतकडे बघत असते। तेव्हा कला पुन्हा भानावर येते आणि अद्वैत तिच्याकडे बघतच असतो आणि बाजूला होते आणि अद्वैतला विचारते काय रे, ही कोणती पद्धत आहे घाबरण्याची। तेव्हा अद्वैत म्हणतो की कोणती पद्धत म्हणजे तू सुद्धा हेच करणार होती, मी आतमध्ये गेल्यानंतर तू दार बंद करणार होती। तेव्हा कला म्हणते की अरे वा, म्हणजे तुला लगेच माझी आयडिया आवडली पण। तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं तुझ्या सर्व आयडिया मला नाही आवडत, परंतु ही आयडिया मला खरंच खूप आवडली। म्हणलं एवढं टॅलेंट तुझ्यात आहे ते वेस्ट जायला तर नको, मग काय कसे वाटते असे विचारतो। कला म्हणते की काय रे, डोकं फिरलं का, माझी आतमध्ये काय अवस्था झाली होती माहिती आहे का तुला। तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं तुझी, मला तर उंदराची जास्त काळजी वाटते। इतका वेळ तो तुझ्या सहवासात होता, तो व्यवस्थित आहे ना बिचारा, त्याची दया आली म्हणून दार उघडले। तर कला म्हणते की जाऊन दे, मी तुझ्याशी का वाद घालत बसले, माझ्याकडे तर वेळ नाहीच। अद्वैत म्हणतो की माझ्याकडे सुद्धा वेळ नाही, आज रात्री मी 3 वेळेस तुझ्यामुळे खाली आलो, कारण अगोदर उंदीर म्हणून घाबरली, सर्वांना आरडाओरडा करून तू एकत्र बोलावलेस आणि आता हे 2दा, त्यामुळे आता जे काही घ्यायचे असेल तू एकदाच घेऊन टाक, मी चौथ्यांदा परत तुझ्याबरोबर नाही येऊ शकत। तेव्हा कला म्हणते की घेते सर्व आणि परत दबकत पावलांनी ती आतमध्ये येऊन ती गादी घेते आणि ओढत ओढत पायरीजवळ घेऊन येते। तर अद्वैत रागाने पायरीजवळ उभा असतो। तर कला म्हणते की काय रे, आता कुठे गेले रे तुझे मॅनर्स। अद्वैत विचारतो की काय ग, काय झाले, आता का वाद घालतेस। तर कला म्हणते की अरे वाद नाही घालत, तुला टोमणा मारते। एरवी बोलण्यातून जे काही तू मॅनर्स दाखवत असतो ते तुला कृतीतून दाखवण्याची संधी देते, आणि चल ही गादी मला वर नेण्यासाठी मदत कर। तर अद्वैत म्हणतो की मी का मदत करणार। तर कला म्हणते की अरे कारण मला एकटीला नाही जमत, शक्य होत नाही। तर अद्वैत म्हणतो की म्हणजे तुला जमत नाही म्हणून तुला मदत हवी का, तुला खरंच वाटते की मी तुला मदत करावी। तर कला म्हणते की अरे हो। मग अद्वैत म्हणतो की मग कसे बोलणे अपेक्षित आहे। तेव्हा कला म्हणते की चांदेकर प्लीज माझी मदत करशील का गादीवर नेण्यासाठी। अद्वैत म्हणतो की अगं थोडीशी स्माइल कर। तेव्हा कला थोडी हसून म्हणते की चांदेकर प्लीज अरे माझी थोडी मदत करशील का गादीवर नेण्यासाठी। तेव्हा अद्वैत म्हणतो की करतो ना, अडल्यांना मदत करायचे मॅनर्स माझ्याकडे आहेत। आणि कलाला ती गादी तो मागून धरू लागतो। तर कला म्हणते की हे बघ ढकलू नकोस, आणि दोघे जण धरून ती गादी वर घेऊन येतात। त्यानंतर इकडे नैनाला सुद्धा काही झोप लागत नसते, कारण ती राहुलला जे काही म्हटलेली असते। तर राहुल तिला म्हटलेलं असतो की नैना तुझ्या पोटात तर बाळ आहे, मग तू तर वेळेत जेवायला हवे, हे डाएटचे आले कुठून, नक्की तू प्रेग्नेंट आहेस ना, म्हणून ती स्वतःला मूर्ख आहेस का आणि सांभाळून राहा, परत असा मूर्खपणा करू नकोस हा विचार करते। राहुल होता म्हणून त्याला गुंडाळता आले, आणि जर त्या जागी राहुलची आई रोहिणी किंवा सरोज आणि कला जर असतात मग मात्र तुझे काही खरे नव्हते। तुझे खोटे जर समोर आले तर हे चांदेकर एका फटक्यात तुला घराच्या बाहेर काढतील। त्याच वेळेस राहुल बाहेर येतो। तर नैना लगेच उठते आणि त्याचा हात धरते की खरंच आता मला खरं वाटतंय की तुला आपल्या बाळाची आणि माझी खरंच किती काळजी आहे ते, नाहीतर मी असा विचार करत होते की तुला आमच्याबद्दल काहीच वाटत नाही।
तसे नाही, तुला सुद्धा आमची काळजी आहे. आणि ती राहुलच्या गळ्यामध्ये हात घालते आणि हे बघ, आपले बाळ आल्यानंतर तू मला विसरणार तर नाहीस ना? त्याच्याबरोबर खेळताना मला विसरशील का? आपले बाळ आल्यानंतर माझ्यावर सुद्धा तू तेवढेच प्रेम करत राहशील ना? राहुल फक्त म्हणत असतो. आणि हे बघ, तुला माहिती नसेल, आपलं बाळ हे जगातील सर्वात लकी बाळ असणार, कारण त्याला आपल्यासारखे स्मार्ट असे पॅरेंट मिळणार. म्हणून नैना राहुलला घट्ट मिठी मारते, परंतु राहुल मात्र तिचे हात बाजूला काढण्याचा प्रयत्न करत असतो. तर नैना म्हणते की अरे राहुल, तू सुद्धा मला घट्ट अशी मिठी मार, कारण तुझ्या मिठीत मला खरंच खूप सेफ वाटते. इनफॅक्ट या घरात आल्यापासून पहिल्यांदा मला इतके छान वाटते. राहुलला मात्र अगदी नकोसे होत असते. त्यानंतर इकडे अद्वैत आणि कला ती गादी रूम मध्ये घेऊन येतात. कला आतमध्ये येते आणि मनात म्हणते की गादीवर आणण्यासाठी तुम्हाला इतके काही खेळवलेस तर आता बघतच राहा मी सुद्धा काय करते ते. म्हणून कला ही आपल्या हातातील गादी सोडून देते आणि डायरेक्ट ती अद्वैतच्या बेडवर जाऊन झोपते. तर अद्वैत म्हणतो की अगं एक सेकंद, काय करतेस तू हे सर्व? हा बेड माझा आहे, बाजूला हो. बेडवर नाही झोपू शकत. तर कला म्हणते की अरे मग खाली झोप. नवीकोर गादी आहे, एका गरीब माणसाला मदत करायची म्हणून आणली. अद्वैतला राग येतो आणि तुम्हाला एडिटेट करू नको. तर कला म्हणते की काय रे, मी एडिटेट करते, मग माझ्याशी खाली जे काही वागलास ते काय होते? मग असो, मला खरंच खूप झोप आली, मी येथेच झोपणार. म्हणून कला मुद्दाम तेथे झोपण्याचे नाटक करते. अद्वैत म्हणतो की हे बघ, ही रूम माझी आहे आणि हा बेड सुद्धा माझा. कला म्हणते की अरे हे सर्व तर मला माहिती आहे, पण तूच म्हटला की तुझ्यात खूप मॅनर्स आहेत. मग मॅनर्ड माणूस म्हणून तुझ्या घरामध्ये एखादी पाहुणी आली आणि तुझ्या बेडवर झोपली आणि तू तिला झोपण्यासाठी बेड तर देशील, म्हणून मी स्वतःहूनच बेडवर झोपले आणि चल आता झोपते मी, गुड नाईट. अद्वैतला खूप टेन्शन येते आणि खरंच मी माझ्या बेडशिवाय नाही झोपू शकत, म्हणून मी आता काय करू आणि या कलाला कसे बाहेर खालच्या गादीवर झोपू तेच कळत नाही. आणि जर तुझ्या जागी कोणी असते तर सरळ मी बेडवरून ढकलून दिले असते. म्हणून तो कलाला हात लावायला जातो, परंतु परत आपला हात मागे घेतो आणि काय करू, त्याला टेन्शन येते. म्हणून तो कलाजवळ येतो आणि तिच्या कानाजवळ जोरजोराने टाळे वाजवतो आणि उठ उठ म्हणतो ना, म्हणून कलाला उठवण्याचा प्रयत्न करतो. कला मात्र आपले हाताचे बोटही कानात घालून झोपते. कला काही उठत नाही. तर अद्वैत म्हणतो की अगं उठ ना. एकदम बरोबर बोलतात, कारण झोपलेल्याला जाग करता येते, पण झोपेची सोंग घेणाऱ्याला मात्र जागे करता येत नाही. कलाला मात्र हे सर्व ऐकून हसू येत असते. त्यानंतर इकडे सोहम आणि काजल रूम मध्ये असतात. तर काजल ही पेंटिंग म्हणजे चित्र काढत असते. सोहम हा बॅलन्स शीट टॅली करत असतो, परंतु त्याला ते काही जमत नसते आणि तो काजलला म्हणतो की काय, हे तर माझ्याच्याने नाही पूर्ण होत. तेव्हा काजल म्हणते की ह्या रंगाची उधळण सुद्धा तूच कर, तुझे चित्र तूच पूर्ण कर. आणि काजल घड्याळामध्ये पाहते तर म्हणते की अरे बापरे, सर्व काही राडा होऊन बसला. तर सोहम विचारतो की काय झाले? तेव्हा काजल म्हणते की अरे आत्ता घड्याळामध्ये 1:30 वाजले आणि उद्या माझा पेपर आहे आणि तू म्हणतो की बॅलन्स शीट टॅली करण्यासाठी बोलावले होते. तुला सुद्धा जमत नाही, मला सुद्धा जमत नाही, मग काय करणार? आणि हे चित्र आपण काढतो, मग उद्या पेपरमध्ये मी काही ही चित्र कला करायची का? म्हणून राग येऊन ती रंगांचे जे शिंतोडे असतात तर त्या चित्रावर उडून देते. तर सोहम तिला थांबवतो आणि खरंच वाव क्या बात आहे, आणि एक काम कर, तू या बाजूला सुद्धा असे शिंतोडे उडव. तेव्हा काजल रागरागाने म्हणते की ह्या बाजूला करू, म्हणून ती पुन्हा रंगाचे शिंतोडे त्यावर उडवते. तर सोहम ती पेंटिंग बघतो आणि खरंच तुझ्या लहानपणीचे शिक्षक बरोबर होते ग, त्यांनी ना तुझे पाय हे पाळण्यातच बघितले होते. तुझ्यात सुद्धा एक लपलेला कलाकार आहेस आणि कसे शिंतोडे उडवलेस ग ते मला सुद्धा शिकवशील का ग? तेव्हा काजल म्हणते की तुला शिंतोडे शिकू का? ह्या हाताने मी तुला गालावर एक मस्त बुक्का देते, बघायचे का तुला कसा बुक्का देतो ते? सोहम म्हणतो की अगं मी तुला खरंच चांगले सांगतो की खरंच चांगले शिंतोडे आहेस आणि ते खरंच खूप छान वाटतात. तेव्हा काजल म्हणते की हे बघ, तू जास्त भंकसमारी करू नको, आजकाल तू जास्तच भंकसमारी करायला लागला, उगाच तू माझे डोकं फिरवतो, आता गप्प बस, त्यापेक्षा मी तुलाच रंगवते. म्हणून काजल रागाने सोहमच्या अंगावर कलर उडवते. सोहम म्हणतो की अगं मी तुला पेंटिंग रंगवण्यासाठी सांगितले आणि तू माझ्या शर्टवर कलर उडवतेस. म्हणून दोघे सुद्धा एकमेकांच्या अंगावर कलर उडू लागतात आणि त्यांचे तेच सुरू असते, एकमेकांच्या अंगावर कलर उडवण्यात आणि एकमेकांच्या मागे पळत असतात. त्यानंतर इकडे कला झोपते, परंतु अद्वैत मात्र उभा असतो. तेव्हा कला घोरण्याचे नाटक करते. तर अद्वैत तिच्याकडे बघून कलाजवळ यायला लागतो. तर कला लगेच वळून अद्वैतकडे बघून हसते. तर अद्वैत म्हणतो की झोपेचे नाटक करत होतीस ना, मी बरोबर ओळखले होते, आणि चल उठ, बाजूला हो, मला झोपून दे. तेव्हा कला म्हणते की तसे नाही, तू खाली झोप, भूक लागल्यानंतर समोर आलेले अन्न, झोप आल्यावर समोर आलेली गादी
साधी पुरेशी असते। तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की अगं किती वाजले ते बघ, तुझे लेक्चर मला नाही ऐकायचे, मी तुझ्या समोर हात जोडतो, माझ्यावर उपकार कर। तेव्हा कला म्हणते की मग गरज असलेल्या गरजवंतांनी जसे बोलायचे असते तसे बोल। तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ प्लीज माझ्या बेडवरून उठ। तेव्हा कला म्हणते की स्माईल, थोडीशी स्माईल। तेव्हा अद्वैत पुन्हा म्हणतो की खरे प्लीज माझ्या बेडवरून उठते का? तेव्हा कलाला हसू येते आणि आता कसे बरे वाटते, पण तरी सुद्धा आळस देत म्हणते की विचार करेल। तर अद्वैत म्हणतो की हे बघ आता नाटकं करू नकोस। आणि तेवढ्यात त्या दोघांना सोहमचा आणि काजलचा आवाज येतो। तर अद्वैत म्हणतो की हा नक्की सोहमचा त्याच्या रूममधून आवाज आहे। तर कला म्हणते की अरे कोणीतरी मुलीच्या सुद्धा हसण्याचा आवाज येतो आणि एवढ्या रात्री चल आपण बघूयात असे ती अद्वैतला म्हणते। म्हणून तो सोहम आणि काजल जेथे एकमेकांच्या अंगावर कलर फेकत असतात रूममध्ये येतात आणि दरवाजा वाजू लागतात। तर सोहम काजल खूपच घाबरतात। सोहम म्हणतो की बाप रे पग किती गोंधळ घालून ठेवलास, तुझ्यामुळे सगळेजण सुद्धा उठलेत। काजल म्हणते की काय माझ्यामुळे तू मला बोलू नकोस आणि आता लफडे होणार, मी काय करू आता? म्हणून काजल सुद्धा खूप घाबरते आणि मी एक काम करते, मी खिडकीतून उडी मारते आणि पटकन इथून सटकते। तर सोहम लगेच तिचा हात धरतो। परत कुणीतरी तुला धुपटून काढेल, तू थांबितेस, मी बघतो कोण आहे ते। म्हणून घाबरतच सोहम दरवाजा उघडतो। तर कला आणि अद्वैतला बघून सोहम तर घाबरतो। तर अद्वैत म्हणतो की अरे काय चालले तुझे हे सर्व, आणि मला एक सांग की एक सेकंद तुझ्या रूममधून मला मुलीचा आवाज ऐकला। तर काजल आणि सोहम आणखीनच घाबरतात। म्हणून अद्वैत कला आतमध्ये येतात। तर काजलला बघून अद्वैत आणि कलाला तर धक्काच बसतो। कला म्हणते की अगं गुंड्या, म्हणून कलाला काजलचा राग येतो। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये संगीता ही झोपेतून उठते आणि हिला उद्या पेपरला जायचे, मी हिला झोपायला सांगत असते, म्हणून संगीता उठून काजलच्या रूमकडे यायला निघते। तर इकडे कला ही काजलला विचारत असते की काय ग तू घराबाहेर काय करतेस आणि आईबाबांना माहिती आहे का? ते तुला शोधत असतील आणि तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती। तेव्हा काजल ही काही न बोलता म्हणते की मी जाते आणि ती जायला निघते। तर सोहम लगेच तिला बाय करतो। तर अद्वैत म्हणतो की तू तिला तिकडे घेऊन आलास ना, मग तूच तिला तिच्या घरापर्यंत सोडून यायचे आणि काजलला म्हणतो की इतक्या रात्री तू एकटीने नाही जायचे। तेव्हा काजल सोहमकडे बघत असते आणि सोहम काजलकडे। तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।